का आजच्या आपण अशा काळात जगतो ना सोशल मीडियाच्या, जिथे लोक 2 मिनिटात जजमेंटल होतात. एक्झॅक्टली. म्हणजे आज लोक 5 मिनिटाचं ट्रेलर पाहून ठपकन खाली काहीतरी हा असं किंवा हा पिक्चर नाही चालणार, हे अमुक होईल ते तमुक होईल असं लोक सरळसोट मत मांडतात. मी अगदी खरं सांगू, मला आत्ता असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टी थोडी अवघड अवस्थेमध्ये आहे. मला असं वाटतं थोडी गंभीर परिस्थिती आहे. आणि ह्याचं कारण आता नरेटिव्ह काय झालं की त्यांनी सिनेमात वन ऑफ द बेस्ट त्याच्या आयुष्यातला रोल केलाय किंवा काय कमबॅक केलाय त्यांनी. आता सगळे लोक लाईनअप करून त्याचे इंटरव्ह्यूज घेतात. राईट. तर हा जो नरेटिव्ह चेंज करायचं काम असतं ना, सोशल मीडिया ट्रोलिंग आणि निगेटिव्हिटीच्या काळात सुद्धा, याच्यासाठी मी रोहित सरांना खूप मानलं या प्रोसेसमध्ये. आणि काय मला प्रेक्षकांची अजिबात चूक वाटत नाही आणि हे मी अतिशय खरेपणाने सांगतोय. माझ्या घरनं उठून जर मला 5-7 किलोमीटर जाऊन थिएटरमध्ये मराठी सिनेमा बघायचा आहे, तर तो काय क्वालिटीचा असला पाहिजे हे मराठी चित्रपट बनवणाऱ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTV मध्ये तुमचं स्वागत. सध्या एकाच चित्रपटाची खरं तर जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे सिंघम अगेन. रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा मराठमोळी दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहे आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी ते स्वतः हजर आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं महा MTV मध्ये. आणि पहिली फिल्म खरंच खूप सुंदर झाली आहे, कारण मेन म्हणजे रामायण आणि आत्ताचा आधुनिक काळ हे दोन्ही सुंदर पॅरलली खरं तर चित्रपटामध्ये प्रवास करतात. तर सगळ्यात आधी मला तेच जाणून घ्यायचंय की कसा हा चित्रपट तुमच्याकडे आला आणि रोहित शेट्टी यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? त्याच्या आधी मी सगळ्यात आधी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानेन, कारण ज्या पद्धतीने प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत आणि ज्या पद्धतीने सिनेमाचे आकडे वाढत आहेत, ती खूप आश्वासक गोष्ट आहे. माझ्यासारख्या लेखकासाठी तर हे आकडे मी पहिल्यांदा पाहतोय. आणि असं होतंय की यापूर्वी महाराष्ट्रातनं बऱ्याच मराठी कामांना प्रतिसाद यायचा, खूप चांगलं लोक बोलायची. पण यावेळेला पोलंड, अमेरिका, इंग्लंड किंवा अजून परदेशातनं म्हणा, बाहेरच्या राज्यांमधनं आणि अनेक जुनी माणसं रिकलेक्ट झालीत परत या सिनेमाच्या निमित्ताने, की 15 वर्षापूर्वी कुठेतरी भेटलो होतो, पण अरे तुम्ही सिनेमा लिहिलाय म्हणून मी सगळी फॅमिली बघायला गेलो आणि आवडलं. तर हे या सिनेमाच्या निमित्ताने खूप चांगलं झालं. तर सगळ्यात आधी प्रेक्षकांचे आभार मानायचे. आणि दुसरं असं आहे की हिंदीमध्ये काम करायला जेव्हा सुरुवात केली ते 4-1 वर्षांपूर्वी, तेव्हा मॅडॉक फिल्म कंपनीसाठी मी एक फिल्म लिहिली होती, सजनी शिंदे का व्हायरल बेडी. त्याचे जे दिग्दर्शक आहेत निखिल मुसळे, त्यांनी माझं नाव या टीम मधल्या एक स्नेहा म्हणून आहेत त्यांना सजेस्ट केलं होतं. त्यांनी विचारलं होतं की कोणी चांगलं रायटर आहे का. सो माझं नाव त्यांनी सजेस्ट केलं होतं. आणि दुसरं स्कॅम सिरीज तुम्हाला माहिती असेल, त्याचे जे लेखक आहेत करण व्यास, ते माझे चांगले मित्र, त्यांनाही विचारणा झाली होती की एक चांगली रायटिंग टीम आम्ही सेटअप करतोय, तर कोणी आहे का. सो त्यांनीही माझं नाव सजेस्ट केलं. अशा 2 ठिकाणांवरनं नाव सजेस्ट झालं होतं. आणि मग रोहित सरांना भेटलो आणि भेटल्यानंतर एक पहिल्या काही प्राथमिक चर्चा झाल्या, तेव्हा हे कळलं की त्यांनी मराठी सिनेमे पाहिलेले होते माझे आणि ते खूप मराठी सिनेमे पाहतात, त्यांना अतिशय आवडते आहेत मराठी सिनेमे त्यांचे, मराठी कलाकारही खूप आवडते. तर मग त्या प्राथमिक चर्चांमध्ये एकदा मी हा रामायणाचा रेफरन्स त्यांना सांगितला की असं असं आपण केलं तर काय छान वाटेल. तर त्यांना ती आयडिया इन्स्टंटली कनेक्ट झाली. ते म्हटले की खूपच चांगली आयडिया आहे आणि आपण ही अजून डेव्हलप करूया. तर हा त्यांचा मोठेपणा आहे. ते सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये पण माझं नाव घेत आहेत. तर खूप चांगलं वाटतंय, कारण तो रेफरन्स खूप चांगला कनेक्ट झालाय सिनेमाशी आणि लोकांना आवडतोय. लोकांना रामायणाचे जे पॅरलल्स ड्रॉ केलेले आहेत आणि त्याला एक अर्थ छान मिळालाय, त्यामुळे हॅपी स्पेस आहे. आणि त्यात महत्वाचं पण म्हणजे काय माहितीये, जेव्हा करीना जेव्हा ती रामायण ते प्रयोग करताना दाखवले, त्यात ती जी ठिकाणं आहेत त्यांचं काय महत्व आहे, त्यांचं ते जे महत्व आणि ते जो रेफरन्स तो पण छान सांगितलंय. तर नाही, याचं कारण असं की सरांकडे खूप अप्रतिम रिसर्चची टीम आहे. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट पिच केल्यानंतर किंवा प्रेझेंट केल्यानंतर असं होत नाही की डिरेक्टली चला आता सुरू करूया. एक अविनाश शर्मा म्हणून मुलगा आहे सरांकडे, जो खूप चांगलं काम करतो. त्यांनी एक अख्खा रिसर्च केला होता. 20-25 दिवस 50-60 स्लाइडचं प्रेझेंटेशन दिलं होतं की कुठल्या अशा जागा आहेत, त्या जागांमध्ये काय काय दडलेलं आहे, त्यातलं कुठलं आपल्याला माहित नाहीये. म्हणजे अशा खूप काही काही गोष्टी ज्या अजूनही मला असं वाटतं अरे ह्या पण केवढ्या छान गोष्टी आहेत, याही लोकांना कळलं तर अजून मजा येईल. तर जसं जसं ते रिसर्च मध्ये कळायला लागलं ना, तसं तसं त्या गोष्टीबद्दलचं फॅसिनेशन अजून वाढायला लागलं. तर ते असं झालं की अरे हे छान वाटते, मजा येते. आणि काय होतं, जेव्हा आपण एखादा सिनेमा बनवतो तेव्हा नेहमी आपण हा विचार करतो की आपण अननोन टेरिटरी कशी दाखवू, की जी आतापर्यंत दिसली नाही. म्हणजे आपण दरवेळेला परदेशातली लोकेशन्स बघतो, नयनरम्य जागा बघतो, हिरो हिरोईन बघतो नाचताना. पण आता श्रीलंका आपल्या एवढ्या जवळचा देश आहे, पण आतापर्यंत सिनेमात असा तो कधी दिसलेला नाही. तर मग तो एक कॉन्टेक्स्ट सेटिंग पण होतं की अरे ते त्या प्रत्येक गोष्टीला एक जुना रेफरन्स आहे इतिहासातला. तर तो आम्हाला जक्स्टापोज करायला खूप मजा आली. आणि त्या रिसर्च टीमनी अर्ध काम केलं होतं.
की ही जागा आहे, इथे हे झालं होतं, ही जागा इथे हे सापडलं होतं, ही जागा इथे अजूनही असं मानतात की अमुक अमुक आहे. तर त्यामुळे आम्हाला ते त्यांच्या बरोबर तो रिसर्च करायला किंवा त्या गोष्टी बघायला फार अमेझिंग मजा आली. बरं, जेव्हा कथा लिहिली जात होती तेव्हा ते असं कुठे ठरलेलं का की कोणतं कॅरेक्टर कोण करणार हे आधीपासूनच तुम्हाला माहित होतं की तो एक तो प्रवास नाही, असा ही होता? गंमत काय असते माहिती का, आता लोक नंतर त्याचं खूप इंटरप्रिटेशन करतात हम्म. की अरे बसून मग त्यांनी अशी चर्चा केली असेल, असं झालं असेल. चांगल्या गोष्टीची सगळ्यात मोठी खासियत अशी असते की ती सुलभ असते, म्हणजे ती सहज घडते. त्यामुळे आम्ही जसं आपण बसलोय तसे आम्ही जेव्हा डिस्कशन्सना बसायचो तेव्हा प्रत्येक जण आपापला एक पॉइंट ऑफ व्ह्यू टेबलवर आणायचं की मला वाटतं हा कॅरेक्टर हे करू शकेल किंवा हा हे वाटतोय, इथे जर आपण असं केलं तर कदाचित ह्याला मजा येईल आणखी. तर त्यातनं ना प्रत्येकाने मग ती आयडिया एक धागा त्याचा बेसिक उलगडल्यानंतर ना प्रत्येक जणांनी त्याचं कॉन्ट्रीब्युशन वाढवलं की चला इथे ह्याला ह्या कॅरेक्टरला आणूया, इथे हे आणूया, इथे अमुक अमुक करूया, मग त्यालाही एक फिलॉसॉफी देऊया, जो रावण आजचा आपण म्हणतोय त्यालाही. तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये इक्वली सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केल्यामुळे कसं होतं, प्रत्येक ऍक्टरला सुद्धा हे बघायला लागतं की एक ऑन्सेम्बल फिल्म आहे. मी याच्याने 2 ऑन्सेम्बल फिल्म लिहिल्यात मराठी, एक क्लासमेट्स आणि एक धुरळा. मी नेहमी मला ते लिहायला खूप फॅसिनेटिंग वाटतं की माझ्या सिनेमामध्ये एवढी लोक काम करतात. आणि दुसरं मला असा पट मांडायला पण आवडतो ज्याच्यामध्ये एका वेळेला 5-6 जण आहेत आणि 5-6 जणांना एका वेळेला न्याय पण मिळतो. तर ते रायटरसाठी पण चॅलेंज असतं, पण प्रेक्षकांनाही ती मेजवानी असते की जर हे सगळे एकत्र छान वाटले तर ती फिल्म खूप चांगलं करू शकते, जे आता फिल्म करते. तर त्या ऑन्सेम्बलची मला स्वतःला एक खूप छान किक आहे इन अ पॉझिटिव्ह वे. तर या वेळेला ऑन्सेम्बल मध्ये जेव्हा सरांनी नावं सांगितली की ही लोक असणार आहेत तेव्हा आम्ही सगळं म्हणलं की हे जरा मोठंच आहे, म्हणजे खूपच मोठं आहे. तर त्यामुळे मग असं झालं की मग टायगर असेल किंवा दीपिका असेल, रणवीर सिंग ज्यांनी हनुमानांचं रिप्रेझेंटेशन इकडे केलंय, तर त्या सगळ्या मग ते त्यांच्या स्वभावानुसार सगळं आलं. म्हणजे रणवीर सिंग स्वतः तसा असल्यामुळे त्याला प्रचंड मजा, एनर्जी, लोडेड असतो तो कायम, आणि त्याच्या कॅरेक्टरने एक वेगळंच असा स्पाइस असं आणलाय. आणि मेन म्हणजे ना अर्जुन कपूरला अशा वेगळ्या भूमिकेत पाहणं खरंच खूप हे होतं, कारण आतापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिका आणि याच्यामध्ये एक तो होतं की अरे तो खलनायक करणार आहे, तो कसा करेल, पण तो त्याने उत्तम साकारला. काय होतं ना, आजच्या आपण अशा काळात जगतो ना सोशल मीडियाच्या, जिथे लोक 2 मिनिटात जजमेंटल होतात. एक्झॅक्टली. म्हणजे आज लोक 5 मिनिटाचं ट्रेलर पाहून ठपकन खाली काहीतरी हा असं किंवा हा पिक्चर नाही चालणार, हे अमुक होईल ते तमुक होईल, असं लोक सरळसोट मत मांडतात. बरोबर. पण त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना हे माहित नसतं की मागे एक अख्खी सिस्टीम कष्ट घेतेय तुमचं नरेटिव्ह बदलायला किंवा तुमचं मत बदलायला. आणि आता मी छातीठोकपणे सांगतो की अर्जुनच्या बाबतीमध्ये ऑलमोस्ट 90% लोकांचं मत बदललं फिल्म. म्हणजे सुरुवात म्हणजे सुरुवात अशी होती की अरे आधी इंडस्ट्री अर्जुन कपूर को मारणे आई, हे पहिलं नरेटिव्ह होतं. आता नरेटिव्ह काय झालं की त्यांनी सिनेमात वन ऑफ द बेस्ट त्याच्या आयुष्यातला रोल केलाय किंवा काय कमबॅक केलाय त्यांनी. आता सगळे लोक लाईनअप करून त्याचे इंटरव्ह्यूज घेतात. तर हा जो नरेटिव्ह चेंज करायचं काम असतं ना सोशल मीडिया ट्रोलिंग आणि निगेटिव्हिटीच्या काळात सुद्धा, याच्यासाठी मी रोहित सरांना खूप मानलं या प्रोसेसमध्ये. कारण अशा वेळेला काय होतं ना, दिग्दर्शक म्हणून माझं कन्व्हिक्शन काय आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या एवढ्या सगळ्या मतांमध्ये पण माझं कन्व्हिक्शन मी पार पाडीन, ही जबरदस्त शिकण्यासारखी गोष्ट आहे. ती खूप अवघड आहे. कारण मला जेन्युइनली वाटतं की जे ट्रोल करतात त्यांना जर त्यांच्या लेवलचं ट्रोलिंग सहन करायला लागलं ना, ते आयुष्यात कामच नाही करू शकत. बरोबर. तर ते ट्रोलिंग सहन करून एवढा मोठा सिनेमा बनवणं, तो सक्सेसफुल करून दाखवणं आणि लोकांच्या मनातलं नरेटिव्ह चेंज करणं, या तिन्ही खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि मला त्या फर्स्ट हँड बघायला मिळाल्या. पण रामायण म्हणजे तुम्ही म्हणाले की तुमच्याच डोक्यात हा थॉट आलेला की रामायणाच्या थ्रू आपण हे करू शकतो, पण कुठे असं दडपण किंवा होतं, कारण काय होतं बऱ्याचदा रामायण म्हटल्यावर आपला तो गौरवशाली इतिहास आहे, त्यामुळे कुठेही चूक झाली किंवा काय झालं तर लोक पटकन ते कॅच करतात. तर ते दडपण कुठे नव्हतं किंवा काय? चूक 2 गोष्टींमुळे होते. एक असतो आगाऊपणा, म्हणजे तुमचा ॲरोगन्स की आता मी दाखवीन ते लोक बघतील, आणि दुसरं असतं दुर्लक्ष, म्हणजे इग्नोरन्स की हा एवढं काय लोकांना काय कळतंय. या दोन्ही गोष्टी आम्ही आमच्या सिस्टीम मधनं पहिल्या दिवशी काढून टाकल्या. बरोबर. कारण कोणाच्या सिस्टीम मध्ये त्या नव्हत्याच, कारण कोणाचं इंटेन्शनच ते नव्हतं की चला आता आम्ही काय दाखवू. आमचा मुद्दा होता की हा जर आपल्या देशाचा इतिहास आहे, हा रिसर्चनी प्रूव्ह झालेला आहे, तर आपण त्याचं आजचं सिनेमॅटिक रिप्रेझेंटेशन कसं दाखवू शकतो. बरोबर. आणि दुसरं त्याच्यात एक छोटा प्रकार असतो ज्याला सेन्सिबिलिटी अपग्रेड म्हणतात. म्हणजे आजचा जो ऑडियन्स आहे, इव्हन यंग ऍडल्ट आहेत आजचे, त्या लोकांना आपण जर नुसती एक मिशन फिल्म दाखवली तर त्यांना असं की हो लोक येत आहेत, एंट्री होतीये, मारामाऱ्या होत आहेत आणि शेवटी काहीतरी होतंय आणि जिंकतंय.
याच्या पलीकडे त्यांच्या हाताला त्यातनं काही लागत नाही. पण त्याच्या बरोबरीने त्यांना एक दुसरा लेअर मिळाला ज्याच्यात त्यांना आपल्याच देशाच्या इतिहासाबद्दल कळलं, त्यातल्या सुपर हिरोज बद्दल कळलं, बरोबर. ते कुठे कुठे झालं याच्याविषयी क्युरिओसिटी तयार झाली. ते सुंदर दिसलं स्क्रीनवर आणि त्यातनं शेवटी हा आपल्याला एक छोटा संदेश मिळाला की चांगल्यानी नेहमी वाईटावर मात केलेली आहे, काळ कुठलाही असो. बरोबर. तर असं वाटलं की ह्या दोन गोष्टी जर आपण मिक्स केल्या तर ते खूप चांगलं पॅकेज तयार होईल आणि त्यातनं ते तयार झालं. त्यामुळे ॲरोगन्स आणि इग्नोरन्स या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवल्यामुळे मला हे खूप प्रामाणिकपणे मी पहिल्यांदा हे बोलतोय की आज एवढा मोठा सिनेमा झाल्यानंतर सुद्धा कुणी हे म्हणलेलं नाहीये की अरे रामायण कनेक्ट नाही झालं. नाही. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं की खूप छान हो कनेक्ट हो झालं हो. बिकॉज आमच्या सगळ्यांच्या इंटेन्शन मध्ये ते होतं की आपण चांगल्या हेतूने कनेक्ट करूया, लोकांना छान वाटेल. कारण की इनफॅक्ट मी जेव्हा पाहायला गेले तेव्हा माझं असतं की अरे ठिकाणं कनेक्ट होत हो, होती की हो, कुठे कुठे हो. म्हणजे अगदी ज्या हनुमानाने ज्या पद्धतीने शेपटीने Correct. लंका जाळलेली हो. तसं इथे ती आधुनिक पद्धतीने हो. जाळलेली दाखवली. त्यानंतर बोटीने कुठे घेऊन जाणार तर असं होतं की मे बी दुसरीकडे कुठे दाखवू शकतील. अगदीच बऱ्याचदा असतं की थोडीफार लिबर्टी ही घेतली जाते, बरोबर. पण इथे नाही घेतली. ती बरोबर श्रीलंकेलाच हो, ते हो, घेऊन हो, जात होते. 100%. त्यामुळे तो जो कनेक्ट हो, आहे तो हो, हो. ऍक्च्युली कुठेच ती त्या पद्धतीची नेगेटिव्ह किंवा ती कुठेच आली नाही. नाही, एक्झॅक्टली. पुढे जाण्याआधी जसं माझा कलिग उमंग सांगून गेला त्याचा तो प्रश्न तोच विचारते की कपल सेंट्रिक किंवा रिलेशनशिप सेंट्रिक चित्रपट देखील केले अलीकडच्या काळामध्ये. हो. तर तुमचा मुळात कथा लिहिताना तो बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि कसे घडले ते चित्रपट? नाही, माणसामधले नातेसंबंध ऑब्झर्व करायला आणि त्याच्याविषयी लिहायला पहिल्यापासून आवडतं. डबल सेट असो, 2 स्पेशल असो. इव्हन तुम्ही सिंघम अगेन जरी बघितला तरी शेवटी ती एका बायको आणि नवऱ्याची पण गोष्ट आहे. हो हो. आणि त्याला ते पर्सनल चॅलेंज मिळाल्यामुळे तो एवढा चिडलाय. जर तुम्ही Right. सिम्पल ऑब्झर्व केलं की आधीच्या ह्याच्यामध्ये तो सिस्टीम विरुद्ध लढत होता हो. किंवा ह्याच्या विरुद्ध लढत होता की कुणीतरी करप्ट आहे आणि तो लढत होता. पण आता तोही वयाने मोठा झालाय. तो आणि बायको बीपीच्या गोळ्या घेतायत. दे आर प्लेइंग देअर एज. मुलगा त्यांना म्हणतोय की तुम्ही गोट आहात, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहात. तो मुलाला बेंचिंग सिच्युएशनशिप वगैरे ऐकतोय. तर काय होतं, ते ऍक्टर्स ते एज प्ले करतात, हा एक मुद्दा असतो. आणि दुसरा असा की त्या नवरा बायकोत पण एक डायनामिक्स आहे ना, बरोबर. ते पण रिलेशनशिप बेस्डच आहे की उद्या जर मला काय झालं तर तू येशील का? तर नवरा म्हणतो अर्थात येणार, कुठेही जा, काही होऊ दे, मी फौज घेऊन येईन. तर ते शेवटी येऊन ते सगळं त्या नातेसंबंधांवरच येतं. अर्थात त्याचा बॅकड्रॉप ऍक्शनचा आहे. बरोबर. पण मला कायम ही गोष्ट फॅसिनेट करत आली की एखादी गोष्ट आपण जेव्हा एकमेकांना प्रॉमिस करतो ऍज अ कपल, तेव्हा त्याची फुलफिलमेंट होते नाही होते, मग त्यात काय ड्रामा घडतो, ज्याचा एक पैलू डबल सीट आहे, दुसरा पैलू 2 स्पेशल आहे. तर तसंच सिंघम हा त्याचा एक ऍक्शन ओरिएंटेड पैलू आहे असं म्हणायला हरकत. चित्रपट तुम्ही लिहिलेच पण गाणी देखील हो, लिहिली. हो. म्हणजे अगदी धागा धागा असेल हो. किंवा मग आवाज अडवणे, दोन्ही वेगवेगळ्या स्टाईलची गाणी लिहिली. हो. कशी सुचतात गाणी? नाही, गाणी नाही, सिच्युएशन नुसार सुचतात. कारण त्याला एक चांगलं वर्णन केलेलं असतं दिग्दर्शकांनी किंवा लेखकांनी की ही आयडिया आहे, ही सिच्युएशन आहे आणि ह्यातनं हे म्हणायचंय. तर एकदा काय म्हणायचंय हे माहिती असेल ना की मग ते कसं म्हणायचं हे आमचं काम असतं. बरोबर. पण काय म्हणायचं हे पहिले दिग्दर्शकाला सांगायला लागतं की बाबा मला इथे इथे आता जसं माझ्या राजाला माझ्या शिवबार गाणं आहे जे खूप गाजतं किंवा शिवजयंतीला हो. सगळीकडे वाजतं. तर तेव्हा हेमंतने आम्हाला सांगितलं होतं की मला ना पर्सनल अप्रोच असलेलं गाणं पाहिजे शिवाजी महाराजांबद्दल. ते म्हणलं अरे हा थॉटच खूप इंटरेस्टिंग आहे, असा थॉटनीच कोणी विचार करत नाही. मग काय करता येईल असं करत करत त्या सिच्युएशनला आम्ही अराईव्ह झालो की जिथे एक मावळा शिवाजी महाराजांना असं म्हणेल की मांडी तुझी ते एकदा माझ्या उशाला. तर आता एवढ्या पर्सनल नोट पर्यंत ते गाणं आणण्यासाठी दिग्दर्शकाच्या डोक्यात पहिलेही असायला लागतं की मला ना एक पर्सनल अप्रोचचं गाणं करायचं. मला नुसतं जय जयकार किंवा ढोल ताशे वाजतायत असं नको, मला इमोशनल गाणं करायचं. तर चांगली गाणी तयार होण्याची पहिली पायरी ही चांगले दिग्दर्शक आहे आणि मग चांगले संगीतकार आहे, मग चांगला गीतकार आहे. तर आम्ही त्या पायरीत तिसरे आहोत. पण पहिला चांगला लेखक दिग्दर्शक असेल तर चांगली गाणी, कारण ते सिच्युएशन्स वेगळ्या तयार करतात. अदरवाईज काय होतं, सिनेमाला एक लव्ह सॉन्ग आहे, एक सॅड सॉन्ग आहे, मग लव्ह सॉन्ग ह्याच्यासारखं पाहिजे, सॅड सॉन्ग त्याच्यासारखं पाहिजे, एक आयटम सॉन्ग आहे ते ह्याच्यासारखं पाहिजे, असं एक स्टँडर्ड हे फॉर्मॅट असतो. पण ओव्हर द पिरियड आता आम्ही काय करतो, मी अमित राज सोबत मराठीत खूप काम करतोय किंवा केलंय. आम्ही डिरेक्टर्सना हे सांगतो की ह्या सिच्युएशनच्या ऐवजी ही सिच्युएशन करून बघूयात का, कदाचित ह्या सिच्युएशन मध्ये वेगळं गाणं आहे ते आपल्याला नॉर्मल याच्यात मिळणार नाही. तर तसा आम्हाला खूप फायदा होतो. आणि आता त्या सिच्युएशन तयार करणं ही पण फार इंटरेस्टिंग गंमत तयार होते, कारण मी लेखक असल्यामुळे हो. त्या सिच्युएशन मध्ये पण काय पोएटिक स्क्रीन प्ले आपल्याला आणता येईल
ती एक मजा येते. म्हणजे रंग जरासा ओला नावाचं गाणं मी झिम्मा 2 साठी केलं. हो ते अख्खं ट्रेन जर्नीमध्ये त्यांनी हो स्कॉटलंडमध्ये हो इंग्लंडमध्ये शूट केलं. तर तिकडनं त्याचा फोन आला की अरे इतकं सुंदर वाटतंय या सिच्युएशनला, कारण प्रत्येक बाईचे कॅथार्सिस मुवमेंट याला मिळते. राईट. तर अशी ती सगळी गंमत जम्मत त्या सिच्युएशनमुळे ते गाणं चांगलं होतं आणि ते लिहिता येतं. म्हणजे इन्स्पिरेशन ती सिच्युएशन आहे. बरं आत्ताच तुम्ही म्हणालात की कोणत्याही कलाकृतीसाठी किंवा गाणं लिहिण्यासाठी एक चांगला दिग्दर्शक हवा आणि गीतकार शेवटी येतो किंवा हो. तिसरी पायरी असते. पण कोणताही चित्रपट जेव्हा यशस्वी होतो तेव्हा पहिल्यांदा तर अरे वा छान डिरेक्टर आहे हे हो. म्हटलं जातं, त्यानंतर अरे वा छान कलाकार आहेत हे म्हटलं जातं, मग गाणी येतात. हो. पण लेखक कुठेतरी तिथेही कधीतरी शेवटचाच असतो किंवा म्हणतात ना की पहिलं ह्या सगळ्या आल्यानंतर अरे कथा चांगली होती. हो. तर मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेहमी, कारण कथा ही बेस आहे त्याच्यामुळेच खरं तर हो. या गोष्टी घडल्या, नाही, पण देन टू ते बॅक फूटला थोडंसं आलंच. जाण्यासारखं होतं नाही, त्याबद्दल याला काय? काही प्रमाणात लेखकही कारणीभूत आहेत, कारण ते स्वतः फ्रंट फूटवर येत नाहीत. आणि माझं सिंपल लॉजिक असं आहे की एखादं काम जर मी केलं असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. बरोबर. म्हणजे लोकांनी त्याला नावं ठेवू दे किंवा लोकांनी त्याला चांगलं म्हणू दे, जे काम मी केलंय त्याची सर्वस्वी जबाबदारी मी घेणार एक. आणि दुसरं ते मी केलंय हे सांगायला मी पब्लिकली कचरणार नाही. अदरवाईज लोकांना कळणार कसं की बाबा कोणी केलंय हे काम, कोणी लिहिलंय हे काम, कोणाचं आयडिया ह्याच्यामध्ये आहे. आणि गंमत अशी की आता मोठेपणा बघ काय की आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथे क्रेडिटची पळवापळवी सर्रास होते. हो. म्हणजे बरेच रायटर्स म्हणतात अरे मी लिहिलं होतं पण ते माझ्या नावावर आलंच नाही. अशा स्पेसमधनं हिंदीतले एवढे मोठे डिरेक्टर आज अनेक इंटरव्ह्यूज मध्ये हे सांगतात की आयडिया कोणाची होती, लिहिलं कोणी होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे, हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे. बरोबर. तर त्यामुळे मला या ट्रान्झिशनचा भाग होता येतंय हे खूप आवडतंय. दुसरं, मराठीमध्ये पण मी जेव्हा सिनेमा लिहायला सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आम्ही काही रायटर्सनी जेव्हा सिनेमे लिहिले, जेव्हा ते यायला लागले, त्याच्यानंतर हा एक ट्रेंड आला की आता ट्रेलरमध्ये रायटर्सचं नाव देऊया, पोस्टरवर रायटर्सचं नाव देऊया, रायटर्सचे पण इंटरव्ह्यू करूया. आज आपला फोन होऊन तू मला इकडे बोलवलंस हो. याचा अर्थ लोकांनाही इंटरेस्ट आहे की लिहिलंय कोणी. आणि ती एक बाजूनी लोक येत असतील विचारायला, तर दुसऱ्या बाजूनी लेखकांनी पण यायला पाहिजे. आणि मग ते एकमेकांना जर भेटले तर अरे अच्छा हा लेखक आहे, याला फॉलो करूया, हा चांगलं काम करतो. तर ते स्वतःच एक फॉलोअरशिप तयार होण्यासाठी किंवा मी प्रेक्षक वर्ग हा खूप मोठा शब्द आहे, पण त्यांनाही कळण्यासाठी अच्छा हे पण ह्यांनीच लिहिले, अरे इंटरेस्टिंग आहे, मला आवडतं याचं लिखाण. कारण तो गिव्ह अँड टेक नसेल तर एक्झॅक्टली ते एक्झॅक्टली तिथपर्यंत पोहोचणारच नाही. पण एक्झॅक्टली. सर इतकी वर्ष इंडस्ट्री व्यावसायिक नाटकापासून ते मराठी चित्रपट, गाणी आणि आता हिंदी चित्रपट हा एवढा प्रवास पाहिला आहे, तर आता सध्या स्थितीला एक लेखक म्हणून मराठी चित्रपट सृष्टी कुठे आहे असं तुम्हाला वाटतं? मी अगदी खरं सांगू, मला आत्ता असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टी थोडी अवघड अवस्थेमध्ये आहे. मला असं वाटतं थोडी गंभीर परिस्थिती आहे. आणि ह्याचं कारण टॅलेंट नाहीये असंही नाहीये आणि प्रेक्षक नाहीये असंही नाही, हे दोन्ही आहे. फक्त या दोन्हींना जोडणारा जो एक मधला दुवा पाहिजे ना, एक स्ट्रॉंग सेटअप पाहिजे ना, तो आत्ता नाही. आणि तो मराठीला मिळणं लवकरात लवकर खूप जास्त गरजेचं आहे. आणि तसा एक नाही, तसे 3-4 सेटअप्स मराठीला मिळणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये एक निर्माता किंवा एक स्टुडिओ किंवा एक प्लॅटफॉर्म असा भक्कमपणे उभा राहील की हे चांगले 5 दिग्दर्शक आहेत, यांच्याकडे 5 चांगल्या गोष्टी आहेत, आम्ही यांना बॅक करतो आणि यांचा एक बुके आम्ही प्रेझेंट करतो. जर तुला आठवत असेल तर एक्झॅक्ट 8-10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की एकाच वर्षात किल्लाही आला होता, डबल सीटही आला होता, कट्यार काळजात घुसली आला होता, अलीकडे नटसम्राटही आला होता आणि सगळ्या पद्धतीचे सिनेमे सैराट आला होता आणि सगळे चाललेले, तुफान चाललेले, सगळ्यांनी बिझनेस केला होता आणि आपापल्या कपॅसिटीत केला होता. पण प्रेक्षक वर्ग खुश होता कारण त्याला प्रत्येकाला आपल्याला काय काय बघायचं त्याचे ऑप्शन्स मिळत होते. बरोबर. आता काय झालंय, आता कुठेतरी आपण एका फॉर्म्युलामध्ये अडकलो. म्हणजे इथे मला एक ऍड करायचंय की बऱ्याचदा काय होतं की तुम्ही म्हणा की वेगवेगळे ते गोष्टी पाहायला मिळाल्या, वेगवेगळे जॉनर्स एक्सप्लोर करता आले बिंग प्रेक्षक म्हणून. पण आता काय होतं, जितकं बघतो आपण इधर सिक्वेल्सच येतात किंवा मग बायोपिकच येतात किंवा मग ऐतिहासिक पटच येतात. त्यामुळे त्या पलीकडे मग प्रेक्षकांचं पण असं होतं की अरे इथे जे बघायला मिळतंय ह्याने नवीन काय असणार आहे ह्याच्यापेक्षा. आणि काय मला प्रेक्षकांची अजिबात चूक वाटत नाही आणि हे मी अतिशय खरेपणाने सांगतोय. माझ्या घरनं उठून जर मला 5-7 किलोमीटर जाऊन थिएटरमध्ये मराठी सिनेमा बघायचा आहे तर तो काय क्वालिटीचा असला पाहिजे हे मराठी चित्रपट बनवणाऱ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही खरंच जेन्युइनली मी सांगतोय, ही स्वतःची तपासणी करायची उत्तम वेळ आहे की असं काय आहे की आपण जे देऊ शकत नाही. आज तुम्ही वाळवी सारखा सिनेमा बघा, मला एवढा आवडला तो सिनेमा कारण तो इतका खतरनाक सिनेमा होता आणि इतक्या लिमिटेड गोष्टीमध्ये केलेला, लिमिटेड सेटअप मध्ये केलेला,
पण गोष्ट, त्याची मांडणी आणि त्याच्यामधला वेगळेपणा भावला ना प्रेक्षकांना, आवडला. इनफॅक्ट आत्म पॅम्फलेट एक्झॅक्टली, आत्म पॅम्फलेट आशिषने केलेली फिल्म सुंदर फिल्म होती, वेगळी फिल्म होती. खूप वेगळी फिल्म असे होती. असे मी तुला आत्ता सांगतो, असे कमीत कमी महाराष्ट्रात मी तुला 50 लेखक सांगेन ज्यांच्याकडे इतक्याच चांगल्या गोष्टी आहेत. आणि असे मी तुला 5 कोटी प्रेक्षक सांगेन ज्यांना अशा गोष्टी बघायच्या पण आहेत. पण हे एकमेकांना भेटणं आणि हो ना, आणि त्यांना लेखकांना एक तो हात मिळत नाहीये की नाहीये. तू इथे ये आणि हे कर. एक्झॅक्टली. बरं, तुम्ही आतापर्यंत जे चित्रपट लिहिले, तुमचा सगळ्यात आवडता कोणता चित्रपट आहे? नाही, मला असं नाही सांगता येणार की कुठला. प्रत्येक सिनेमाने काही ना काहीतरी शिकवलंय, त्या प्रत्येकाने शिकवण काही ना काहीतरी आवडणारी आहे. म्हणजे फास्टर फेडेने हे शिकवलं की किती काही झालं तरी मागे वळून नाही बघायचं, आपण आयुष्यात पुढे जायचं जे काय असेल ते. किंवा डबल सेटनी शिकवलं की आपण आपली लीप घेतली पाहिजे, कितीही पुढे प्रॉब्लेम असेल तरी आपण उडी मारायला घाबरायचं नाही. तर प्रत्येक सिनेमानी त्याच्या किंवा दुरळाने शिकवलं की नातेसंबंधातलं पॉलिटिक्स काय असतं आणि त्याच्यामध्ये माणसं कशी बदलू शकतात. तर ह्या प्रत्येक सिनेमानी काही ना काहीतरी, किंवा वायझेडनी हे शिकवलं की आपण स्वतःशी कम्फर्टेबल असणं खूप महत्वाचं आहे, आपला आनंद बेसिकली तो आहे. तशा प्रत्येक सिनेमानी ज्या काही शिकवणी आणि आठवणी दिल्या त्या घेऊन पुढे सगळी वाटचाल चालू आहे. म्हणजे एक काही फेवरेट असं नाही. माऊलीची काय विशेष आठवण? माऊलीच्या बाबतीत एक खूप महत्वाची गोष्ट मला शिकायला मिळाली की एखादा सिनेमा करताना आपण कशावर फोकस करतोय हे फार महत्वाचं असतं. मला कुठेतरी जेन्युइनली असं वाटतं की त्या सिनेमाच्या बाबतीत मी कुठेतरी कमी पडलो. म्हणजे आता मी रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं की मी अजून चांगलं तो सिनेमा लिहू शकलो असतो, मी अजून चांगलं काम त्याच्यात करू शकलो असतो. कदाचित माझ्याकडनं ती गोष्ट तेवढी नाही पोहोचू शकली. तर आणि थोडंसं मला असं वाटतं की मी त्याच्या स्केलच्या जास्त प्रेमात पडलो तेव्हा गोष्टीपेक्षा. म्हणजे मी त्याला खूप जास्त काय होतं, तुम्ही पहिल्यांदा असा सिनेमा करत असता ज्याचं बजेट तुमच्या नॉर्मल सिनेमाच्या 3-4 पट आहे. आणि मग काही दिवस तुम्ही त्या धुंदीत असता की अरे मी आता एवढा मोठा सिनेमा करतोय. मी छोटीशी गंमतशीर आठवण सांगतो. माझा रूम पार्टनर त्यावेळेला जो होता, म्हणजे आम्ही घर शेअर करायचो, रोशन गानू म्हणून, जो आता खूप चांगल्या हिंदी मराठी फिल्मचं प्रोडक्शन करतो. तर मी त्याला प्रत्येक वेळेला येऊन ना सेटवर नाही सांगायचो की अरे आज ना एवढे ज्युनियर्स होते, आज ना एवढी स्केल होती, आज ना एवढं अमुक होतं, आज ना एवढं तमुक होतं. तर एक दिवशी त्यांनी असं ते पांघरून बाजूला घेतलं आणि तो मला म्हणला की अरे पिक्चर ना बजेटनी मोठं होत नाही, आणि तो परत झोपला. तर मला ना त्या क्षणी असं लक्षात आलं की आपण ज्या गोष्टीला मोठं मानतोय ती गोष्ट खूप सेकंडरी आहे. बरोबर. आणि कदाचित आपण गोष्टीमध्ये तेवढा इंटरेस्ट घेतला नाहीये, किंवा इंटरेस्ट घेतला पण तेवढं डिलिव्हर नाही करू शकले जेवढी त्याची स्केल डिलिव्हर करते. सो जेन्युइनली सांगायचं तर सिंघम अगेनच्या वेळेला मी एक्झॅक्ट उलट केलं की त्यातली गोष्ट आपण विणूया, म्हणजे गोष्ट विणण्यासाठी जे लागेल ते करूया. स्केल हा आपला पार्ट नाही, त्याच्यासाठी सर आहेत, त्यांची अख्खी टीम आहे, ते मोठं करतीलच. तर त्यामुळे त्या शिकवणीचा मला खूप मोठा फायदा झाला माऊलीच्या सिंघम अगेन. बरं सर, असं कधीतरी वाटतं का की आता अनेक मराठी लेखक असतील, कलाकार असतील जे हिंदी किंवा इतर भाषिक चित्रपटांमध्ये कामं करतात, पण तिथे त्यांना जितकं मान सन्मान नाही म्हणू शकत आपण, पण जितकं रेकग्निशन दिलं जातं तितकं कदाचित आपल्या भाषेत मिळत नाही. त्याबद्दल काय सांगता? नाही, खरी गोष्ट आहे. कारण हिंदीमध्ये एक प्रचंड प्रोफेशनलिझम आहे. त्या माणसाला त्या वेळेपुरतं तेवढंच बघितलं जातं आणि सोडून दिलं जातं. आपल्याकडे एक आत्मीयता आहे. म्हणजे आपला मराठी ऍक्टर, रायटर, डिरेक्टर हा फूड मॉललाही भेटतो. त्यामुळे पटकन असं होतं, अरे हा आपल्यातला इकडे आपण फोटो काढू, आणि तेही नाही म्हणत नाही. तर ते एक नातं खूप चांगलं आहे, खूप महत्वाचं आहे, जबरदस्त आहे. पण ते नातं सिनेमात ट्रान्सलेट होणं फार गरजेचं आहे. काय होतं की तुमच्या बरोबर फोटो काढणारी लोक हे नॉट नेसेसरी तुमचा प्रेक्षक असतील. तर आता थोडंसं असं झालंय की प्रेक्षक किती आहेत त्यातले हे बघणं गरजेचं आहे. तर त्यामुळे हिंदीमध्ये काम करताना किंवा इकडे काम करताना बऱ्याच ऍक्टर्सना असं होतं की त्यांना तो रिस्पेक्ट मिळतो आणि त्यांचं कामही तेवढं बघितलं जातं. त्यांना एक जो वाईड ओपनिंग मिळतं. ताली नंतर सुद्धा मला ज्या पद्धतीने रिएक्शन भारतभरातनं आल्या त्या एवढ्या एक्सपोनेन्शियल, एवढ्या मोठ्या होत्या ना की त्याची ताकद लक्षात आली काय आहे. सो ते कसं माहितीये का की तुम्ही काही दिवस परदेशात किंवा बाहेर फिरता, पण तुम्हाला माहिती की तुम्हाला घरचं जेवणच आवडणार आहे. ते मराठी प्रेक्षक हे घरचं जेवणच आहे आणि ते कायमच टॉप प्रायोरिटीवर राहणार आहेत आम्हाला सगळ्यांना. फक्त म्हणजे सिनेमाच्या व्यतिरिक्त पेक्षा सिनेमामध्ये पण ते प्रेम कसं ट्रान्सलेट होतंय एकमेकांवर हे बघणं पुढच्या काळात गरजेचं. बरं, तालीचा आता उल्लेख केलाच तर तुम्ही सुष्मिता सेन सोबत जेव्हा पहिली भेट केली, काय होती ती पहिली भेट, कशी होती? व्हॉट वॉज हर रिएक्शन? अविस्मरणीय होती. काय मी बोलणार. मी स्क्रिप्ट पाठवलं होतं त्यांना
आमच्या प्रोड्युसर्सनी. आणि काही दिवसानंतर त्यांचा रिप्लाय आला की इट इज अन एक्सलंट रीड अँड आय एम अप फॉर इट, आय एम डुईंग द शो. तर मी परवाच एका दुसऱ्या मुलाखतीत पण सांगितलं की 3-3.5 वर्ष त्याच्या आधीची खूप अवघड होती. म्हणजे खूप कठीण होती. अनेक ठिकाणी जाऊन मी तालीसाठी रिजेक्शन्स घेतली होती. अनेक लोक तोंडावर नाही म्हणाली होती. अनेक लोक म्हणली की कशाला करताय, असं काही करायची गरज आहे का या लेवलपर्यंत, किंवा कोण बघणार आहे आता असं वगैरे. मराठी सिनेमाच करायचा होता ताली आधी, पण तेव्हा कोणी फार इंटरेस्ट न दाखवल्यामुळे असं ठरलं की हिंदी सिनेमा करू. मग ऍक्टर्स त्याला मिळाले नाहीत, मग असं ठरलं की हिंदी सिरीज करू. सो मी त्याचे 3 फॉर्मॅट लिहिलेत गोष्टीचे. माझ्याकडे त्याची मराठी फिल्मही रेडी आहे, हिंदी फिल्मही रेडी आणि हिंदी सिरीजही रेडी. सो हिंदी सिरीज लिहिल्यानंतर मग असं आलं की काय करूया. सो मी आणि अफिफा नडियादवाला जे आहेत प्रोड्युसर, आम्ही कार्तिक आणि अर्जुन म्हणून आहेत जीसिमचे, त्यांना भेटलो आणि त्यांनी इमिजिएटली ते पिकअप केलं आणि त्यांनी ते इतकं फास्ट चॅनलाइज केलं की त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी धपाधप घडल्या. मग रवी जाधव त्याच्यामध्ये आले आणि सुष्मिता वन फाईन डे आल्यानंतर असं झालं की आता हे सगळं चौथ्या गिअरवर ऑलरेडी गेलेलं आहे, आता आपल्याला काही करायची गरज नाही. आणि जेव्हा पहिल्यांदा भेटलो ते खूपच कमाल होतं. मला अजूनही आठवतं की डबिंगचा शेवटचा दिवस होता आणि त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं. तर मला रवी सरांचा फोन आला की अरे सुष्मिता मॅमनी तुला बोलवलं आणि त्यांचं म्हणणं आहे की तू यायला पाहिजेस. म्हणजे ठीक आहे येतो. आणि माझा स्वभाव थोडासा असा आहे की मला माहिती आहे की ऍक्टर्स जे मोठे ऍक्टर्स आहेत ना, किंवा कोणीही असेल, डिरेक्टर्स पण, आपण एक अंतर ठेवून असलं पाहिजे असं मला वाटतं. अदरवाईज काय होतं की तुम्ही इतके पुढे पुढे करायला जाता ना की तुम्हाला असं वाटतं की नाही आत्ता मला हे सगळं मिळालंच पाहिजे. तुमचा थोडा जर स्वतःवर विश्वास असेल ना तर तुम्हाला माहिती असतं की हे आपल्याकडे येणार आहे आणि जेव्हा येणार आहे तेव्हा त्यांना जर हे लक्षात आलं ना की हा आधाशी नाहीये तर त्यांना आनंद होतो. सो त्यांनी बोलवलं, त्या डबिंग करत होत्या. डबिंग केल्यानंतर त्या म्हणजे जेन्युअनली स्पीकिंग त्या रडल्या, कारण त्यांना त्या रोलनी एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. शी वॉज क्राईंग आफ्टर द डबिंग आणि खूप खुश होत्या. मला म्हणल्या माझी इच्छा आहे की आत्ता इथे या शेवटच्या 4 ओळी तू मला लिहून दे. तर मी म्हणलं की ओके. तर त्या म्हणल्या हा जो माझा एक बॅक शॉट आहे याच्यावर मला असं वाटतं की काहीतरी एंड व्हावा, तर त्या तू लिहून दे. सो मी त्या तिथे लिहून दिल्या. ते एवढ्या आवडल्या त्यांना. मग त्याने ते तिथे घेतल्या आणि एक समप छान त्या तालीचं झालं. म्हणजे मी त्यांना हार्डली 3दा भेटलोय आणि मला त्याच्या पलीकडे गरज पण नाही वाटली की जाऊन मग फोटो काढा, पोस्ट टाका, अमुक करा तमुक करा. एकदा डबिंगला भेटलो, एकदा आम्ही रिलीजच्या दरम्यान भेटलो, एकदा आधी भेटलो. दॅट इज इनफ, कारण तेवढी डिस्टन्स आणि तेवढे तुम्ही पण ठेवलं पाहिजे. पण अनुभव अविस्मरणीय, खूपच कमाल. बरं, तुम्ही आत्ताच म्हणालात की सिनेमा पण रेडी आहे, तर मग काही प्लॅन आहे करायचा? नाही, आता ताली झालेलं आहे आणि त्याचं उत्तम पद्धतीने प्रेक्षकांनी स्वागत केलेलं आहे, आवडलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या कथांकडे वळायला हरकत नाही. तर पुढे अपकमिंग काय येतंय आम्हाला, हिंदी, मराठी? अपकमिंग हिंदी एक सिनेमा मी लिहिलाय, ज्याचं शूटिंग आता झालं. तो पुढच्या वर्षी येईल. मॅडॉक फिल्म कंपनीसाठी तो आहे. अजून एक हिंदी सिनेमा मी साईन केलेला आहे, तो चालू आहे. रोहित सरांबरोबर पण पुढे काहीतरी काम निश्चित सुरू होईल असं दिसतंय. काही चांगल्या हिंदी सिनेमांची मी गाणी लिहिली जातात, जे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग आणि खूप काय म्हणूया आपण त्याला, अभिमानाची गोष्ट आहे की मी त्या गोष्टीचा भाग होऊ शकलो. अशा काही गोष्टी आहेत, ती येणाऱ्या काळात मी सांगेन. मराठी सिनेमांसाठी गाणी लिहिलेली आहेत. हेमंत, माझा मित्र हेमंत ढोमे, त्याचा अतिशय सुंदर सिनेमा आहे फर्स्ट क्लास दाभाडे नावाचा. तर त्याची मी गाणी लिहिली आहेत आणि त्यांनी फार अप्रतिम फिल्म केली. मी आता जस्ट त्याचा फर्स्ट कट बघितला. सुंदर फिल्म आहे. सो अशा काही काही गोष्टी आहेत आणि आजीबाई जोरात चालू आहे. आता लवकरच 100वा प्रयोग त्याचा होईल. एक विचारायचं होतं की जेव्हा लिखाण करतो कोणत्याही पद्धतीचं, कथा असेल किंवा गाणी असतील, एकाग्रता फार लागते लेखकाला. म्हणजे काय होतं की तुम्ही ते लिहत असताना बाकी कोणत्याच गोष्टींचं डिस्टर्बन्स नको असतो. तो म्हणजे फिजिकली असेल किंवा मग मेंटली असेल. तर मग त्या ह्याच्यामध्ये एक लेखक कशा पद्धतीने त्याला डील करतो आणि नवोदित स्पेसिफिकली लेखकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, अगदी खरं सांगायचं तर हे खूप जास्त ग्लॅमराईज केलेलं आहे लोकांनी की रायटर्स ब्लॉक आणि मग मला आता काही सुचत नाहीये, मग मी आता कुठेतरी बाहेर जाऊन लिहितो वगैरे वगैरे. हे असतं, म्हणजे करतात खूप लोक. पण बेसिकली काय आहे की तुमच्या स्वभावामध्ये आणि सवयींमध्ये जर डिस्ट्रॅक्शन असेल तर ते तुमच्या लिखाणामध्ये काम करताना येतच. तुम्ही 2 सीन लिहिले आणि चला राईट स्वाईप करून बघू काय काय चाललंय, किंवा 4 सीन लिहिले आणि मग आता एक इंस्टाग्राम पोस्ट टाकली. तर बेसिकली काय, डिस्ट्रॅक्शन हाच सगळ्यात मोठा एनिमी आहे रायटर्ससाठी. फोकस होणं, इथे तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. बहुतांश रायटर्सचा तो फोकसच होत नाही. म्हणजे मी खूप असे लेखक बघतो, ते फिल्मची सुरुवात लिहितात, रिटर्न बाय अमुक अमुक, आणि त्याचा फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकतात की आता मी सुरुवात केली.
आणि त्यातले 90% लोकांचे स्क्रिप्ट पूर्ण नाही होत. ओ. कारण काय होतं त्याच्यात एक प्रकार आहे तो असा आहे की तुम्हाला त्याच वेळेला लोकांकडनं त्याचं अप्रिसिएशन मिळून जातं. त्यामुळे तुमची भूकही संपते. तुम्हाला असं होतं की हा झालं आता काय मस्त, याला खूप लाईक्स आले, लोकांनी अभिनंदन केलं, आता जी स्टोरी लिहेन ती लोकांना आवडेलच. तू मला सांग, हिंदीतला किंवा इंग्लिश मधला किंवा इव्हन मराठीतला पण तू कुठलाही मोठा लेखक घे, दिग्दर्शक घे, तू कधीच हे बघणार नाहीस की त्यांनी एक सुरुवातीला जसा एक फोटो टाकलाय किंवा स्टोरी टाकली की आता मी बघा काय करतोय किंवा आता आय वॉन्ट टू समथिंग न्यू. काही नाही, तुमचं ट्रेलर आलं की लोकांना कळणार तुमचं काम किती चांगलं. इनफॅक्ट बऱ्याचदा काही लेखक किंवा डिरेक्टर किंवा कुणीही कलाकार म्हणू शकतो, कलाकार म्हणजे ऍक्टर्स वगळता डिरेक्टर आणि हे लेखक, की ते सगळं रिलीज झाला, त्याला यश मिळालं की मग हो. टाकतात, त्याचे काही ग्लिम्स असतात. आणि मी तुला हेही सांगतो की मी ह्याच्यातनं गेलेलो आहे, हे मी स्वतःही केलेलं आहे. ओके. हा, मी स्वतःही स्टोऱ्या टाकलेल्या तशा पहिल्यांदा की स्क्रिप्टच्या 2 स्पायरल बाइंडिंगच्या कॉपी टाकून त्याचा एक फोटो इंस्टाग्राम की आता मी 2 स्क्रिप्ट घेऊन तयार आहे वगैरे वगैरे. पण एका पॉइंटला मला लक्षात आलं की हे आपण कोणासाठी करतोय, हे कोणाला दाखवायचंय बेसिकली आपल्याला. तर आपल्याला प्रोड्युसर्सना दाखवायचंय. बरोबर. प्रोड्युसर्स इंस्टाग्रामवर आहेत का? नाहीयेत. तर हे आपल्याला आपल्या ओळखीची जी 500-700 लोक आहेत त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी हे करायचंय. मग असं झालं की हे बंद करून टाकूया, कारण ह्यांनी काही होणार नाही आणि आपल्याला त्यावेळेला वाटतं रे झालं, आता आपण 1 महिन्याने लिहिली तरी चालणार आहे, आता आपल्याला लाईक्स आणि हे सगळं मिळालं. तर ती तुमची भूक मारणारी जी साधनं आहेत ती लांब ठेवणं हे नवीन लेखकांसाठी फार गरजेचं आहे. आणि ती भूक वाढवत राहणं आणि नंतर त्या साधनांचा उपयोग हा स्वतःला पोझिशन करण्यासाठी करणं हे इम्पॉर्टंट आहे. बरं, तुम्ही आता ज्या सिच्युएशनला आहात, मागे वळून पाहताना इतक्या वर्षांपूर्वीचा क्षितिज आणि आत्ताचा ह्यात काय फरक आहे? मला असं वाटतं की सेन्सिटिव्हिटी माझी तीच राहिली 1,00,000%. फक्त मी आता हा विचार करतोय की अजून मला सरप्राईज करणारं मला काय करता येईल. म्हणजे असं असतं ना, अरे हे लिहिलं आता ह्याच्यावर अजून काय. कारण लोक नेहमी त्या गोष्टीला स्केलमध्ये मोजत असतात की आता एक 200-300 कोटीची फिल्म झाली, आता पुढे काय. तर मला माझा पर्स्पेक्टिव्ह तो नाहीये. मला असं वाटतं की आता त्याच्यात पैसा नको बघायला, कारण ते माझं काम नाही. कथा. आता मी गोष्टीकडे परत जातो आणि आता मी वेगळ्या माध्यमात वेगळी गोष्ट सांगू शकेन का? कारण ते जर मी करू शकलो तर ते खरं स्वातंत्र्य मला मिळालेलं आहे, तो आनंद मिळालेला आहे. कदाचित युनिव्हरनं मी नाटक करीन, कदाचित मी मराठी सिनेमाही करीन स्वतःचा, कदाचित मी चांगला अजून एक हिंदी सिनेमा करीन. तर हे ऑप्शन्स सगळे ओपन आहेत आणि त्याच्यावर काम चालू आहे. गेली 4 वर्ष अशा 6 ते 7 स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहेत, ज्याच्यावर रोज काम करायला मला मजा येते. की अरे आज ह्यातला हा सीन सुचतोय, आज ह्यातली ही सिच्युएशन बदलावीशी वाटते, आज हा ट्रॅक आपण चेंज करून बघूया. सो त्या कामामध्ये रमणं हे माझ्यासाठी आता फार आनंदाचं आणि महत्वाचं आहे. आणि त्यातलं जे ज्या वेळेला मार्गी लागेल ते त्यावेळेला लागणारच आहे. दिग्दर्शक म्हणून काही करावं किंवा हो, करायची डेफिनेटली इच्छा आहे. 100%. जर तुम्ही डिरेक्ट केला मूवी तर मग तो कोणत्या जॉनर मधला असेल किंवा काय असेल? जॉनर पेक्षा अशी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्हाला हवी ती गोष्ट हव्या त्या पद्धतीने सांगता येणं, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कोणती गोष्ट सांगायची जी तुमच्या जवळची आहे? मला नातेसंबंधांबद्दलचीच गोष्ट आहे माझ्याकडे, जी मला सांगायची आहे आणि तशा पद्धतीची गोष्ट अजून आलेली नाही आपल्या इथे. ओके. कारण त्याच्यामध्ये विज्ञान हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्या गोष्टीमध्ये. म्हणजे प्रेम आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि फार एक्साइटिंग फिल्म आहे, मला घाबरवणारी फिल्म आहे, ज्याला मी अजूनही थोडा घाबरलेलो आहे की हे करायचं का नाही करायचं. का म्हणजे? कारण काय होतं की कुठल्याही आडाख्यामध्ये न बसणारी फिल्म आहे. ओके. आणि रूढार्थाने ज्याला आपण एक कमर्शियल म्हणतो तशी फिल्म नाहीये. ओके. पण तरीही ती करायची आहे. पण ती करण्यासाठी जे एक पाण्यात उडी मारायला लागते ना, तिथपर्यंत मी हळूहळू पोहोचतोय आतापर्यंत. तो लवकरच पोहोचेन आणि उडी मारीन असं दिसतंय. बघूया, लेट्स. नक्कीच म्हणजे दिग्दर्शनाच्या रूपात पण तुम्ही आमच्या समोर याल आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जसं म्हणालात की नवीन गाणी देखील येणार आहेत, त्यासाठी पण एक्साइटमेंट आहे, कोणती गाणी ऐकायला मिळणार आहेत. आणि सिंघम अगेन साठी पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सो मच आज वेळ दिला. थँक्यू. तर तुम्हाला माझ्या आणि क्षितिज सरांच्या गप्पा कशा वाटल्या तर त्या तुमच्या प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. आणि सरांसाठी काही प्रश्न असतील किंवा आतापर्यंत तुम्ही त्यांचे जे चित्रपट पाहिले त्याबद्दल काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की विचारा. त्यासाठी MyMTVच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत धन्यवाद.